नागपूरचा पारा पुन्हा एकदा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे। आपण बघू शकतो कडाक्याचं ऊन आहे आणि या उन्हात सिग्नलवर थांबलेल्या लोकांना उन्हाचा त्रास होऊ नये, उष्माघाताचा धोका निर्माण होऊ नये म्हणून दुपारच्या वेळेस नागपुरातले काही सिग्नल जे आहे ते नागपूर वाहतूक पोलिसांनी बंद केलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हा विधान भवन परिसरातला हा सिग्नल आहे आणि या ठिकाणी बंद केलेला आहे की बऱ्याचदा या कडाक्याच्या उन्हात 42 अंश सेल्सिअस तापमानामध्ये दुचाकी चालकाला सिग्नलवर कधी 1 मिनिट, कधी 1.5 मिनिट, कधी 2 मिनिट, तर कधी अर्धा मिनिट उभं राहावं लागतं आणि त्यामुळे त्याला उष्माघाताचा धोका निर्माण होतो आणि हाच धोका निर्माण होऊ नये, दुचाकी चालकांचं संरक्षण व्हावं म्हणून नागपुरातले काही भागातले जे सिग्नल्स आहेत ते वाहतूक पोलिसांनी बंद केलेले आहेत। त्यामध्ये विधान भवन परिसरातला सिग्नल असो, GPO चौक असो, आकाशवाणी चौक, इतर भागातले जे सिग्नल्स आहेत ते बंद करण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो दुपारच्या वेळेस हे सिग्नल्स बंद असतात। आत्ता मी उन्हात आहे, 42 अंश सेल्सिअस तापमान आहे, त्यामुळे उन्हाचे चटके लागत आहेत। हे चटके दुचाकी चालकांना लागू नये, उन्हात थांबाचं काम येऊ पडू नये त्यांना म्हणून सिग्नल बंद करण्याचा निर्णय जो आहे तो वाहतूक पोलिसांनी घेतलेला आहे। हा एक मोठा दिलासा दुचाकी चालकांना मानता येईल। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।